पक्षातल्या कार्यकर्त्यांना आगाम का संधी देण्याचं मोरेच्या जाने के बाद शहर के अंदर दूसरा नेता कोण संभालने के लिए सर स्थानिक स्वराज्य ऑपरेशन जे होतात आहे किंवा ऑपरेशन फोकस आहे किंवा 50 कोटी लोक केले आहे या सगळ्याच्या मागे भ्रष्टाचार आहे आणि जात असताना बघतोय तो स्वतःची काही अडचणी ज्या आहेत त्या कोरोनाबद्दल जात आहे ही सर्वसाधारण सत्य ही समाजामध्ये आपल्या सगळ्यांपुढे आले जात असताना बघून का जातो याकरता पक्ष अध्यक्ष म्हणून मला जरूर त्याची जबाबदारी उत्तर देतो तेव्हा माझ्या तत्वाचा भाग आहे असं ते जाणारे का जात आहे सर्व खासदार भेट घेऊन पक्ष पातळीवर पक्षाची सोडून चाललेले आहेत आणि सर्वांचा एकच आरोप आहे की वरिष्ठ व्हॉलंटियर गेल्यानंतर काँग्रेसला कोणताही चेहरा उरलेला नाही काळ जो आहे हा काळ खाली राहत असतो गाडी चालत असताना ती गाडी भाषेत असते किंवा दुसरे जे प्रभाव त्याचा समज असतो की हा गाडी चालला जातो मोटर जी चालत असते ती चालवणाऱ्या शक्ती वेगळी असते प्रत्येक नेते चाललेले आहेत लावलेली आहे प्रत्येक पक्ष सोडून चाललेले आहेत त्यांचं एकच म्हणणं आलंय की हायकमांड त्याच्यावर लक्ष देत नाही त्यांच्या घरावर नजर संकट मोर्चा म्हणून फिरवणारे काही मंत्री आहेत ते आपल्या पातळीवर एका पद्धतीने त्रास देत आहेत जे म्हणणं आहे त्यांची शहारता करावी तपास करावा आणि नाग वेधील धरल्याचा जात असेल जर प्रत्येक नेते सोडून चालले भरपूर आता गळती लागलेले काँग्रेसला आणि त्या प्रत्येकाचं एकच म्हणालंय की हायकमांड आमच्याकडे लक्ष देत नाहीये आमचं त्यांच्याकडे कोणी सुनावणी करत नाहीये एकीकडे भाजपचा जसं दबाव तुम्ही म्हणताय की त्यांना ब्लॅकमेल केली बेडी काय काय असेल तर त्याच्यावर कायदे कारवाई करण्यासाठी त्यांचे वरिष्ठ त्याच्यावर बघत नाही त्यांना मदत करत नाहीये असं प्रत्येकाचं म्हणणं आलेलं आहे द्राक्ष आंबट या प्रवासाचा आरोप आहे पक्ष हा सगळ्यांची चर्चा उपलब्ध पक्षाची प्रत्येकाचं हिरिंग आहे प्रत्येकाच्या शंका ज्या असतील त्याचं समाधान केलं पाहिजे सगळ्यांनी सोबत आपण जाऊन चालावं पक्षाचं भवन आहे त्यामुळे हिरिंग आहे ऐकलं जाते असं नाही कारवाई करायला आणि त्या माध्यमातून आता नवीन तालुका अध्यक्ष होत आहे नवीन पक्ष बांधणीची प्रक्रिया सुरू झाली लवकरच नवीन कार्यकारिणी पण जाहीर होणार आहे पक्ष बांधणीची कारवाई जी सुरू आहे त्यांना थांबायचंच नाही ते छोटे नाते आरोप करून जात आहे त्यामुळे त्यांना खूप गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही त्यांच्या जागी नव्या गावाची टीम जोडतात ही काँग्रेस पक्षाची जोडली चर्चा केली आहे याविषयी म्हणतात की ऑपरेशन तमाशा होता काय सिद्धेला किती विमानं पाहायला मीडियाच्या माध्यमातून सभागृहात झालेली चर्चा आहे आणि या चर्चेला पूर्ण वेळ पंतप्रधानांची वार्षिक स्वागताची बातमी पाहायला आणि पंतप्रधानांनी त्या संदर्भात उत्तर द्यायला याआधी झालेल्या ऑल पार्टी मिटिंगमध्ये पंतप्रधान नव्हते ऑपरेशन बंधूच्या नंतर जी सभा झाली त्याही त्यांनी नव्हते आणि सातत्याने या विषयावर काही गोष्टी ज्या आहेत पहिल्यांदाच काही अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय तणाव हा निर्माण झालेला नाही स्वातंत्र्य मिळाल्याच्या चालूपासून 1947 पासून तर कारगिल पर्यंत असे अनेक प्रसंग आले आणि प्रत्येक प्रसंगाच्या वेळेस संसदेमध्ये त्या वेळेच्या पंतप्रधानांनी अत्यंत जबाबदारी उत्तर दिलं आणि देश म्हणून सर्व एक संघ राहण्याची भूमिका ही भारताने घेतलेली हा भारताचा इतिहास आहे मात्र आता पंतप्रधानच त्या चर्चेत सहभागी होत नसतील किंवा फळ जर काढत असतील तर दुर्दैवी आहे सगळ्या खासदारांनी जे केलेले आरोप आहे त्या आरोप नसून ती एक भावना असणारी त्याचा विशेष अधिकार आहे त्यामुळे आता पंतप्रधानांनी दिलं पाहिजे बहुत सारे लोग जो है कांग्रेस में इतने आसानी से जो है पक्षी छोड़ने जा रहे हैं सरपुर का हो या कैलाश
तो पक्ष के जो वरिष्ठ जो ऊपर की नेता होते उन्होंने उनकी समझ निकालने का कोई प्रयास किया नहीं। यहाँ तो कल्याणकारी ने मुलाकात की, लेकिन इसके अलावा और लोगों ने कुछ समझ निकालने का प्रयास किया है क्या, या फिर आप इसमें कामयाब नहीं? जो जाने वाला है उसके जाने के कारण लोग बात समझ है तो समझ जरूर कर पूरा के साथ कितने नगर हो जाने कोई ज्यादा मैंने उनके बारे में जरूरत से ज्यादा बात कर दी है। कोई दूसरा या महाराष्ट्रामध्ये नैतिकता ही मंत्रिमंडळाने आणि सरकारच्या सगळ्या आघाडी पक्षाने दुखावत ठेवलेली आहे। स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळामध्ये काही रेल्वे मंत्री यांनी रेल्वेचा अपघात झाल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा हा दिला होता आणि तेव्हापासून जबाबदारी आपल्या विभागाची स्वीकारत किंवा आपल्या मधल्या काही असणाऱ्या चुका ज्या असतील अनावधानाने घडलेल्या किंवा जाणून घडल्या त्यातून राजीनामा देण्याची एक पद्धत स्वातंत्र्याच्या काळापासून विकसित होती। त्यामुळे जर कोणी चुकलं असेल, कोणी हुकलं असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। ही भारताची राजनीतिक संस्कृती आहे। आता या संस्कृतीला या सरकारमध्ये गुंडाळून ठेवलेलं आहे। जो धनंजय मुंडे यांच्याबद्दल झालेला राजीनामा आहे, हा राजीनामा मागण्याचं कारण काय होतं की तपासावर त्यांचा दबाव पडू नये, तपासावर त्यांची उपयोग करू नये करिता त्यांचा राजीनामा मागितला जात होता। मात्र त्यांनी राजीनामा कधी दिला तर जेव्हा चार्जशीट दाखल झाली आणि चार्जशीट मधला विकृत जो अत्याचार आहे तो समोर आला, त्याचे फोटो लीक झाले आणि त्यावेळेस कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना वाटलं की आता आपल्या मंत्रालयात कार्यकर्ते बुद्धी तेव्हा त्यांनी न्यायालयाने धनंजय मुंडेंचा राजीनामा हा घेतला। आता पक्ष खेळताना एकदा थोडी तिजरी लावताना आता थेट पाहिला जातं, विधानसभेमध्ये बोलल्या जातं, बघितलं जातं रणनीत विधानसभेत खेळला क्षेत्रांचा सर्वे करायचा का म्हणणारा, ठिकाणांची शेतकऱ्यांची तुलना करणाऱ्या आणि शेतकरी हा कर्ज काढून पोलीसचे लग्न लावतो एवढी प्रदीर्घ शृंखला असणाऱ्या कोकाटेचा राजीनामा जर सरकार घेत नसेल तर हे बेशरम आहे। आणि दुसऱ्या बाजूला या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लाचार मुख्यमंत्री आहे। एवढं मोठं बहुमत असतानाही जर त्यांच्या एखाद्या मंडळाला कारवाई करता येत असेल तर हा महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात नाटक त्यांच्या सातत्याने बैठका आणि पक्षाची मोठी जबाबदारी स्वीकारत आहे। मतदार यादीमध्ये झालेल्या दांगलच्या अनुषंगाने एक समिती घेतली आहे आणि ते त्याचे प्रमुख आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीने पक्षामध्ये त्यांचं योगदान लावलं। व्हिडिओ रिपोर्टर नम्रता सावंत, KTV न्यूज, मुंबई। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।